ठाकरेंनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देताना सरकारवर जोरदार टीका केली होती। या टीकेवर गिरीश महाजनांची आधी पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला दिल्यानं राऊत भाजप यांच्यामध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे। मग वांगचूक बरोबर का नाही करत? आता कळलं मला की हा पक्ष झुरळांना का घाबरतो। या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवाजी पार्कमध्ये नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करत सोनम वांगचूक यांना पाठिंबा दिलाय। यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर गिरीश महाजनांनी टीका केली होती। आंदोलन करा, मात्र आधी पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला महाजनांनी दिला। उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली, भाऊ मी देशाचा अंधभक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून। कोणी म्हटलं तुम्हाला? इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते। हा, इतके वर्ष कोणाचा जप करतो? दाखवू का मागचे भाषणं? मागची भाषणं बघा ना जरा तपासून, किती आपण जप करत होते आमच्या मोदी साहेबांचा। हां, आणि आता तुम्हाला कोण म्हणतंय? तुम्ही तुमचं काम चालू द्या, तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा, तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या। आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्या पुढे झुका, आम्ही कोणालाही म्हणत नाही आहे। लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत आणि ते पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील। महाजनांच्या या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। महाजन महाराष्ट्रातील सगळ्यात करप्ट माणूस असून झुरळ त्यांच्या मागे लागतील अशी टीका राऊतांनी केली। राऊतांच्या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं। अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा आधी, लोक रस्त्यावर उतरले झुरळ, बरं का? तुमच्या हाफ चड्डी शिरतील। पर हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे। हे जी तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे। देशात काय चाललंय? हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत, नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत, पुण्यामध्ये झालंय, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे। काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले। तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला। लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे। मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळ त्याच्या मागे आता लागणार आहेत। कुणाच्या मागे झुरळ लागलंय आणि कुणाच्या मागे काय लागलंय हे महाराष्ट्राला माहिती आहे। संजय राऊत, तुमच्या चड्डीमध्ये काय घुसलंय ते बघा। तुम्ही काँग्रेसची चड्डी घालून राहुल गांधींचा प्रचार करण्याचं काम करतायत। गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत। एकदा दोनदा नाही तर 7 वेळेला गिरीश महाजन जनतेमधून निवडून आलेत। तुमच्यासारखं भांडूपच्या वॉर्डामध्ये आपला नगरसेवक निवडून आणता येत नाही, त्यांनी गिरीश महाजनांवर टीका करू नये। दरम्यान संजय राऊतांनी पुन्हा एकदा लक्ष केल्यानं महाजनांनीही राऊतांवर निशाणा साधलाय। राऊतांना आपण करप्ट कसे दिसलो हे मला माहिती नाही असं महाजन म्हणाले। त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा असं म्हणत महाजनांनी राऊत पक्षच शिल्लक ठेवणार नाहीत असाही टोला लगावला। त्यांना उत्तर देणं मला आता काही फार करून वाटत नाही का? तुम्ही रोज आलात की उद्धव आपला संजय राऊत असं म्हणले, संजय राऊत तसं म्हणले। आता आम्ही कुठपर्यंत आमचं तोंडे खराब करून घ्यायचं, मला असं वाटायला लागलेलं आहे आता सध्या। त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं, पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। त्यांची हाफ पॅन्टसुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही, मला असं वाटतं। सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत राऊतांचे। त्यामुळे तर मी पुन्हा सांगेल की बाबा अशी बडबड करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवा। जे लोक शिल्लक आहेत ते कसे पळणार नाहीत याची काळजी आपण घ्या। सोमवारी दिल्लीत सकाळपासून नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत होतं। तर इकडे महाराष्ट्रात नीट पेपर फुटीवरून ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। राऊतांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत महाजनांना लक्ष केलं, तर भाजपनंही राऊतांवर टीकास्त्र टाकलंय। आता दिल्लीच्या रस्त्यावर तरुणांचं आंदोलन चिघळल्यानं ठाकरे पुन्हा सरकार विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे। परिणामी भाजप ठाकरेंमधील हा संघर्ष आणखी तीव्र होणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।